धारूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 198/2026 मधील फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून महिलांची फसवणूक करणाऱ्या गंभीर प्रकाराचा उलगडा झालाय। यामध्ये जवळपास 150 महिलांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील गीताजी गिरे राहणार जमालपूर तालुका औसा जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तपासादरम्यान त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील माहितीची छाननी केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। आरोपी सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या माध्यमांचा वापर करून महिलांशी संपर्क साधत होता। प्रेम संबंधाचे आमिष दाखवून त्याने 150 पेक्षा अधिक महिलांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। संबंधित तक्रारदार महिलेला लातूर व पुणे येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने खर्च केल्याचा आरोपी तपासात समोर आलाय। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, बाळासाहेब डापकर, विकास चोपणे, मिसाबदीन इनामदार, मल्लिकार्जुन माने, अशफाक इनामदार, करांडेंसह धारूर पोलीस पोलीस अधिकारी कर्मचारी या पथकानं सहभाग घेतला। सदर आरोपी हा सोशल मीडियाचा वापर करून महिला व मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात सराईत आहे। त्यामुळे त्याच्यापासून व इतर संशयित सोशल मीडिया आयडींपासून सर्वांनी सावध राहावं, कोणत्याही भूलथापांना व प्रलोभनांना बळी पडू नये व अशा प्रकारचे फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहावे असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज यांनी केलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।